वेलकम टू पायल्स अमेझिंग व्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळी फराळापैकी आज आपण कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा पाहणार आहोत। हा चिवडा अजिबात वातड होणार नाही। व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमचा ही चिवडा 100% कुरकुरीतच होणार। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। मी इथे 100 ग्राम तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं ना की त्यात आपण हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत। मिरच्या तळतानाच त्यात थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं। अशी मिरची सुरुवातीला तळून घ्यायची जेणेकरून मिरचीचा पूर्ण तिखटपणा तेलामध्ये उतरला जातो। त्यासाठी मिरची अगोदर तळून घ्यायची। मिरची अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची, म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश पूर्णपणे संपला पाहिजे। ते आता आपण काढून घेणार आहोत। शेंगदाणे तळून घ्यायचे। शेंगदाणे अगदी व्यवस्थित चटचट उडेपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा, असा चटचट आवाज यायला लागला ना की आपण आता हे शेंगदाणे काढून घ्यायचे। आता आपण डाळवं भाजून घेणार आहोत। डाळवं अगोदरच भट्टीतून भाजलेले असतात। तेलातून व्यवस्थित तळून घ्यायचे त्यांना। तेलात व्यवस्थित असं तळून घ्यायचं। डाळवं तळायला जास्त वेळ लागत नाही, कारण ते सुरुवातीलाच भाजलेले असतात ना, म्हणून लगेच काढून घ्यायचे। आता आपण ह्यांना काढून घेणार आहोत। आता आपण खोबरं तळून घ्यायचं। खोबरं हे पटकन लाल होतं, त्यामुळं गॅस बारीक करूनच तळायचं, जास्त लाल करायचं नाही। हे बघा, असं आता आपण खोबरं काढून घेत आहोत। आता आपण काजू, बदाम आणि बेदाणे हे तळून घेणार आहोत। हे टाकणं अगदी ऐच्छिक आहे। तुम्हाला हवं असलं तर टाका, नाही टाकलं तरी चवीमध्ये काही फरक नाही पडत। सुरुवातीला आपण बदाम तळून घेणार आहोत। असे बदाम पटकन काढून घ्यायचे, कारण लाल होतात ना, त्यासाठी। आता काजू तळून घेते। काजू पण पटकन तळले जातात, कारण ते भाजलेलेच असतात ना। असे आपण काढून घ्यायचे। आता हे बेदाणे तळून घेते। असे फुलले, आता ह्यांना काढून घेऊया। असे आपले सर्व पदार्थ तळून झालेले आहेत। आणि चिवड्याची महत्त्वाचं कढीपत्ता, हा कढीपत्ता मी सुकवून घेतलेला आहे। तुम्ही आवाज ऐकू शकता कसा कुरकुरीत झालेला आहे। ह्याच्यात जरासुद्धा पाण्याचा अंश नाही आहे। हा कढीपत्ता आता आपण तळून घेणार आहोत। ह्याच्यात पाण्याचा अंश असेल तर आपला चिवडा नरम पडू शकतो, म्हणून कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचा। आता याला काढून घेते। आता आपण आहे ना मिक्सरमध्ये आहे ना धने, जिरे, बडीशोप, जाडी भरडी आहे ना वाटून घेणार आहोत। ज्याच्यात आपण सर्व पदार्थ तळले होते ना तेच तेल आहे। त्यात आता आपण राई टाकून घ्यायची। राई चांगली तडतडली पण जो वाटून घेतलेला मसाला आहे, धने, जिरे, बडीशोप, हे टाकून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। गॅस बंद करून हळद, आणि मी इथे ना रामबंधूचा चिवडा मसाला वापरत आहे। तो मसाला आपण ह्या तेलात टाकून घ्यायचा। हा मसाला पण ह्याच्यात टाकून घ्यायचा। या मसाल्यांनी भारी स्वाद येतो। इथे आपली फोडणी झालेली आहे। सर्व पदार्थ तळून झालेले आहेत। फोडणी थंड व्हायच्या अगोदर त्यात चवीनुसार मीठ आणि 1 चमचा पिठी साखर टाकून घ्यायची। अशी पिठी साखर टाकून घेतलेली आहे। आणि आता आपलं हे मिश्रण थंड व्हायला ठेवून द्यायचं, म्हणजे जास्त पण थंड नाही करायचं। तोपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहोत।
पोहे भाजण्यासाठी जाड बुडाचीच कढई घ्यायची. म्हणजे कसं पोहे भाजताना आहे ना आपल्याला खाली अजिबात लागू नाही द्यायला पाहिजे, म्हणून पोहे भाजण्यासाठी जाड बुडाचीच कढई घ्यायची. आता आपण मगाशी जे पोहे चाळून ठेवलेले ना ते पोहे आता आपण भाजायला घेणार आहोत. असे पोहे भाजून घ्यायचे. असे पोहे भाजताना आहे ना आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यामुळे कसे पोहे आकसत नाही. पोहे खूप नाजूक असतात म्हणून त्याला पहिलं हाताने असं हे करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि नंतर मग चमच्याच्या सहाय्याने भाजून घ्यायचं गॅसवरती. मीठ टाकल्यामुळं पोहे आकसत नाही. हे बघा पोहे आपले भाजून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता पोह्यांचा आवाजसुद्धा ऐका. असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे. आमच्याकडे चिमण्यांचा लय चिवचिवाट चाललेला आहे. आता आपण हे पोहे साधारण थंड करण्यासाठी ठेवणार आहोत. सुरुवातीला आपण जी ही फोडणी तयार करून घेतलेली ही फोडणी आपण ह्याच्यावर टाकून घ्यायची. सुरुवातीला आपल्याला रंग दिसत नाही, पण जसं आपण हलवू ना तसा पूर्ण पोह्यांना रंग लागलेला असतो. हे आपण तळून घेतलेली सर्व सामग्री आपण ह्याच्यावर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हे बघा तुम्हाला आवाज पण येत असेल किती कुरकुरीत झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.